नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी। सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला, आणि आज राज्यातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की महायुती सरकार अखेर कधी करणार या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी। या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आज आपण जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर की शेतकऱ्यांची कर्जमाफी अखेर महायुती सरकार कधी करणार आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की सामान्य कास्तकार बांधवांना अखेर कधी मिळणार या ठिकाणी कर्जमाफी। सगळ्यात महत्त्वाच्या या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेऊयात की सामान्य शेतकरी मित्रांसाठी अखेर महायुती सरकार कधी लागू करणार कर्जमाफी योजना। या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यासाठी सर्व कास्तकार बांधवांना विनंती करतो की व्हिडिओ कुठेही स्किप न करता आता शेवटपर्यंत आपण पाहायला हवा। तर बघा कास्तकार बांधवांनो, प्रत्येक ठिकाणी आपण बघतात की 2024ला ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या, 2024च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या, त्यावेळेस एक मुद्दा ऐरणीवर होता की सामान्य शेतकरी मित्रांची कर्जमाफी। पण या ठिकाणी लक्षात घ्या, सध्याच्या कंडिशनला महायुती सरकारची इच्छा असून सुद्धा महायुती सरकार तुम्हाला सध्याच्या कंडिशनला कर्जमाफी देऊ शकत नाही। माझं बोलणं स्पष्ट आहे, माझं बोलणं परखड आहे, तुम्हाला राग येऊ शकतो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतंही सोंग करता येते पण पैशाचं सोंग करता येत नाही। आणि लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे लाडका शेतकरी कर्जमाफीपासून दूर राहणार हे 100% लक्षात ठेवा। कसं ते तुम्हाला समजावून सांगतो। लक्षात घ्या, एका वर्षाचा जर आपण आलेख काढला, समजा सरकारने वर्षभर या लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचा महिना दिला तर सरकारवरती अतिरिक्त 60,000 कोटींचा बोजा पडणार। अगोदरच अडचणीत असणारं सरकार इकडून तिकडून तडजोड करून लाडक्या बहिणींना ही पूर्तता करत असताना त्यांची इच्छा असून सुद्धा ते शेतकरी मित्रांसाठी फंड उभारू शकत नाहीत। आणि म्हणून कमीत कमी आपल्याला 2025 मध्ये तरी कर्जमाफी मिळताना दिसत नाही। ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की आपल्या सरकारकडे फंड यावा आणि अडचणीत असणाऱ्या माझ्या कास्तकार बांधवाला या ठिकाणी कर्जमाफी मिळावी। कर्जमाफी मिळू शकते अथवा नाही, महायुती कर्जमाफी करणार अथवा नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।